नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. मुंबई तकच्या कोण होणार करोडपती या आमच्या स्पेशल सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लहानपणापासून तुम्ही टीव्हीवर म्युच्युअल फंडची ही ॲड ऐकली असेल. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली. आता हे इतकं फास्ट जातं की एकतर ते डोक्यावरून तरी जातं किंवा ज्यांना समजतं ते रिस्क हा शब्द पाहिल्यानंतरच 4 हात लांब राहण्याचं प्रेफर करतात. पण जसं एका सिरीजमध्ये डायलॉग आहे, रिस्क है तो इश्क है. तुम्हाला माहिती आहे, भारतात म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे पाहिलेत तर तो आकडा आहे 37 लाख कोटी रुपये. इतका मोठ्या प्रमाणात पैसा या म्युच्युअल फंड्समध्ये लोक टाकत असतील तर आपण पण त्याबद्दल थोडं जाणून घ्यायला हरकत नाही. आणि ते सुद्धा असे म्युच्युअल फंड्स ज्यातून तुम्हाला करोड रुपये कमवता येऊ शकतात. आता यासाठी म्युच्युअल फंड्समधून करोड रुपये कसे कमावता येतील हा प्रश्न साहजिकच पडलेला असू शकतो. पण तो जाणून घेण्यापूर्वी म्युच्युअल फंड्स हे काय आहे तेच जाणून घेतलं तरच तुम्हाला पुढची सगळी गणितं समजू शकतील. म्हणूनच थोडक्यात सांगतो, म्युच्युअल फंड्स म्हणजे काय. तर म्युच्युअल फंड्स म्हणजे अनेक जण, दोनपेक्षा जास्त, हा त्या वाक्याचाच किंवा त्या दोन शब्दांचाच बेसिक अर्थ झाला की म्युच्युअल म्हणजे दोनपेक्षा जास्त, एखादी व्यक्ती नाही तर अनेक जण. आणि फंड म्हणजे निधी, म्हणजेच अनेक लोकांच्या पैशांनी तयार केलेला फंड म्हणजे म्युच्युअल फंड, ज्याच्यात गुंतवलेले पैसे हे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवण्यासाठी वापरले जातात आणि गुंतवणूकदाराला त्याच्या रकमेमधून जास्तीत जास्त नफा देण्याचा प्रयत्न केला जातो. आता छोट्या छोट्या बचतीतून तुम्ही काही वर्षात करोडपती होऊ शकता. हे जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण म्युच्युअल फंड्स बद्दल तुम्ही ऐकून असालच. त्यात तुम्ही कदाचित गुंतवणूक सुद्धा करत असाल, पण त्यासाठी तुम्हाला योग्य म्युच्युअल फंड्स घेणं गरजेचं आहे. आता हे कुठल्या प्रकारचे म्युच्युअल फंड्स असतात ते सगळ्यात पहिले जाणून घेऊया आणि त्याच्यातनं तुम्ही करोडपती कसे होणार किंवा कोणीही करोडपती कसं काय होऊ शकतं त्या संदर्भातली माहिती घेऊ. सगळ्यात पहिला इक्विटी फंड्स, जे लार्ज, स्मॉल अँड मल्टी मिड कॅप स्कीममध्ये असतात. त्याच्यात रिटर्न्स हाय असतात आणि रिस्क सुद्धा तितकीच हाय असते. म्हणजेच रिटर्न्स सुद्धा म्हणजे तुम्हाला मिळणार सुद्धा त्यातनं पैसे खूप जास्त, पण त्याच्यामध्ये रिस्क सुद्धा खूप जास्त आहे. आता या फंडातल्या पैशांची शेअर्समध्ये सुद्धा गुंतवणूक होत असते. दुसरं आहे ते म्हणजे डेट फंड्स. रिस्क कमी असते, रिटर्न मॉडरेट असतो. डेट सिक्युरिटीज जसे की सरकारी बॉन्ड्स, डिबेंचर्स, फिक्स्ड इन्स्ट्रुमेंट्स ह्याच्यामध्ये ती गुंतवणूक होत असते. तिसरं आहे हायब्रिड फंड्स, इक्विटी आणि डेट दोन्हीमध्ये गुंतवणूक करतात. आता या सगळ्याच कॅटेगरीमध्ये हजारो म्युच्युअल फंड स्कीम्स बाजारात आहेत. पण तुम्हाला लवकरात लवकर करोडपती व्हायचं असेल तर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड्स निवडणं योग्य ठरेल. इक्विटी फंड्समध्ये रिटर्न, रिकरिंग डिपॉझिट्स, एफडी, डेट फंड्स इतर बचतीपेक्षा जास्त आहेत. म्युच्युअल फंड्स आणि रिकरिंग डिपॉझिट मधला फरक सुद्धा समजून घ्या. म्युच्युअल फंड्समध्ये रिस्क जास्त असते, रिकरिंग डिपॉझिटमध्ये तुलनेनं कमी. म्युच्युअल फंड्समध्ये रिटर्न शेअर मार्केटवर अवलंबून असतात, तर रिकरिंग डिपॉझिटमध्ये रिटर्न फिक्स्ड असतात, म्हणजेच ठरलेले असतात. म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक मोठ्या काळासाठी करता येऊ शकते, रिकरिंग डिपॉझिटमध्ये छोट्या काळासाठी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरते किंवा चांगली असते. म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही एकाच वेळेला खूप सारा पैसा सुद्धा टाकू शकता. जसं SIP मध्ये दर महिन्याला टाकणं एक असतं, तशाच पद्धतीने खूप सारा पैसा वन टाइम इन्व्हेस्टमेंट सारखा सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून तुम्ही कसे आणि किती दिवसात करोडपती होऊ शकता याचे सुद्धा काही इक्वेशन्स आहेत, ते सुद्धा पाहूया. तुम्ही 30 वर्षाचे असाल आणि दर महिन्याला तुम्ही 5,000ची SIP करत असाल तर करोडपती होण्यासाठी तुम्हाला किमान 25 वर्ष लागतील. म्हणजेच साधारण 55व्या वर्षी तुम्ही करोडपती होऊ शकता. आता हे कॅल्क्युलेशन आम्ही वर्षाला अंदाजे 12% रिटर्न्स पकडून सांगितलेलं आहे. आता तुमचं वय जास्त असेल, म्हणजे तुम्ही 40 वर्षांचे असाल आणि तुमच्या रिटायरमेंट पर्यंत म्हणजे साधारण 60व्या वर्षापर्यंत तुम्हाला करोडपती व्हायचं असेल तर तुम्हाला महिन्याकाठी साहजिकच आहे जास्त रुपयांची SIP काढावी लागेल. म्हणजेच तुम्ही 40 वर्षांचे असाल तर तुम्ही 60व्या वर्षी करोडपती होऊ शकता. यासाठी तुम्हाला दर महिन्याला 10,000 रुपये गुंतवावे लागतील. आता हा अंदाज सुद्धा आम्ही वार्षिक 12% रिटर्न्सनी पकडलेला आहे. आता तुम्हाला याहून कमी कालावधीत जर करोडपती व्हायचं असेल तर तुमची स्कीम 12%पेक्षा जास्त रिटर्न देणारी आहे का हे पहा. जर ती 12%पेक्षा जास्त रिटर्न देणारी असेल तर तुम्ही कदाचित लवकर सुद्धा करोडपती होऊ शकता. अशाच प्रकारे हाय रिटर्न देणाऱ्या स्कीम्स मार्केटमध्ये आहेत. तुमचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त असेल तर बॅलन्स्ड किंवा डेट फंड्समध्ये पैसा टाकणं हे जास्त उचित ठरतं. कारण जास्त वय असेल तर रिस्की स्कीम्समध्ये पैसे लावू नये असं सहसा तज्ज्ञ सांगतात. आता 30 किंवा त्यापेक्षा कमी वय असेल तर इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही पैसे लावू शकता. तरुणांसाठी एक उदाहरण पाहायचं झालं म्हणजे जे 30 पेक्षा सुद्धा ज्यांचं कमी वय आहे त्यांच्यासाठी जर आपण उदाहरण पाहिलं तर आपण पकडूया की तुमचं वय साधारण 25 वर्ष आहे. तर अशा परिस्थितीत तुम्ही 5,000 प्रत्येक महिन्याला SIP मध्ये टाकत असाल तर तुम्ही 47व्या वर्षी करोडपती होऊ शकता. यासाठी इक्विटी स्कीम मध्ये रिटर्न आम्ही 15% अंदाजे पकडलाय.
तर हे होते काही छोटे फंडे, काही छोट्या टिप्स ज्याच्यातनं जर तुम्ही आज काही प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करत असाल, जे अवघी आपल्याला महिन्याकाठी 5-10 हजाराची पाहायला मिळते, काही जण तर 2000 रुपयांमध्ये सुद्धा ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात. मल्टिपल SIP काढून करू शकतात, मल्टिपल म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करून करू शकतात आणि करायला सुद्धा हरकत नाही. कारण की आपण जर आपल्या स्वतःचा खर्च कधी लिहून काढला तर आपल्याला सुद्धा लक्षात येईल की फास्ट फूडमध्ये, शॉपिंगमध्ये, बाहेर हॉटेलमध्ये खायला जाण्यामध्ये सुद्धा आपण बऱ्याचदा महिन्याकाठी हेच 2-5-10 हजार रुपये अगदी सहजरित्या सुद्धा बरेच जण खर्च करत असतात. त्याच्यामुळे तोच पैसा जर तुम्ही आज गुंतवणुकीत घातलात तर पुढे जाऊन तुम्ही काही वर्षांमध्ये करोडपती सुद्धा होऊ शकतात. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या मार्केट टिप्स, बिझनेस टिप्स किंवा त्याच्यातले फंडे समजावून सांगण्याचा आमचा हा प्रयत्न असणार आहे. त्याच्यासाठी मुंबई तकवर जी प्लेलिस्ट आहे कोण होणार करोडपती, तिथे जाऊन तुम्ही या सगळ्या टिप्स पाहू शकता. तिथे आमची ही सिरीज सुरू होत आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओज पाहता येतील. याआधी सुद्धा आम्ही काही बिटकॉइन्स, क्रिप्टोकरन्सी याच्यावर सुद्धा व्हिडिओज केलेले आहेत. शेअर मार्केट नेमकं कसं असतं, निफ्टी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे प्रकार नेमके काय आहेत या संदर्भात सुद्धा व्हिडिओज केलेले आहेत. तर असेच सगळे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आणि त्याची विश्लेषण जाणून घेण्यासाठी मुंबई तक सोबत तुम्ही कनेक्टेड राहा. मुंबई तकच्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राइब करा. कोण होणार करोडपती ही प्लेलिस्ट सुद्धा जरूर जाऊन पहा. तिथे सुद्धा असे व्हिडिओज आम्ही दररोज किंवा दर आठवड्याला टाकतच जाणार आहोत. तुम्हाला आणखी अशी माहिती मिळत राहील. तुम्ही फक्त त्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. तुम्हाला जर कुठला विषय आम्ही घेणं महत्त्वाचं वाटत असेल, एखादी गोष्ट तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी मुंबई तकच्या ट्विटर हँडलवर टॅग करून आम्हाला तुम्ही तुमचे सजेशन्स देऊ शकता. आणि या सगळ्या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी mumbaitak.in या आमच्या वेबसाईटलाही नक्की भेट द्या.